सर, हे कॉन्ट्रॅक्ट जर मला मिळालं ना तर तुमच्या अपेक्षा मी नक्की पुऱ्या करीन. सर, आणखी एक, माझ्या मसाल्याची चव कळावी ना म्हणून मी काही सॅम्पल्स आणलेत. मग काय तुमच्या मसाल्यांची चव चाखत बसायची आम्ही? नाही सर, त्या मसाल्यांची चव कळावी म्हणून ते मसाले वापरून मी काही पदार्थ बनवून आणले, ते देते तुम्हाला. हा चना मसाला आहे आणि मी नागपुरी पदार्थ बनवते या पाटोड्यात. सर, ही शेवभाजी. त्यात हसण्यासारखं काय आहे? अहो, डेमो देण्यासाठी त्यांनी भाज्या आणलीत. आय थिंक मोठ्या कंपनीशी तुमचं पहिलंच कॉन्ट्रॅक्ट दिसतंय मिसेस सुभेदार. हो सर. म्हणूनच अशा वागताय तुम्ही. काऊन सर, माझं काही चुकलंय का? मिसेस सुभेदार, मसाल्याची चव बघून कॉन्ट्रॅक्ट दिली जात नाहीत. प्रॉडक्ट अनालिसिस साठी वेगळी माणसं असतात. अहो, आम्ही फक्त कंपनी प्रेझेंटेशन आणि बिझनेस ग्राफ बघूनच कॉन्ट्रॅक्ट द्यायचं की नाही ठरवतो. हो का? नाही, मला माहिती नव्हतं. इट्स ओके. बसा बसा तुम्ही. हा. काय आहे मिसेस सुभेदार, क्वालिटी इम्पॉर्टंट आहे, पण ह्या ठिकाणी आपण ते करत नाही. हो का? नाही, मला कल्पना नव्हती. तुमचा पहिलाच प्रयत्न आहे आणि पहिला एक्सपिरियन्स आहे. मला वाटतं वी शुड प्रोसीड नाव. काही प्रश्न विचारायचे असतील तर मे आय? ऑफकोर्स. मिसेस राधिका सुभेदार, आता तुमच्या बिझनेस प्लॅन्स विषयी आम्ही काही प्रश्न विचारतो, त्याची तुमच्या परीने उत्तरं द्या. बर. तुम्ही हाऊसवाईफ आहात? हो. मुलं बाळ? मला एक मुलगा आहे, 10 वर्षांचा, 4थीत आहे. मग आता मला असं सांगा की उद्या एखादं महत्वाचं काम आलं आणि घरी काही अडचण निर्माण झाली, उदाहरणार्थ तुमच्या मुलाची परीक्षा आहे किंवा देव न करो त्याला बरं नाहीसं झालं, तर तुम्ही कशाला प्रेफरन्स द्याल? अर्थात मी आधी मुलाकडे लक्ष देईन. त्याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नसेल माझ्यासाठी, आणि त्यातनं वेळ काढून मी नक्की काम पुरं करीन. ओके. ओके, नो टेल मी, आत्ताच्या 2 मोठ्या फूड कंपनींचा टर्नओव्हर काय आहे? ते मी प्रेझेंटेशन मध्ये लिहिलंय. अहो, ह्या गोष्टी एका बिझनेसमॅनच्या डोक्यात असायला हव्यात. प्रत्येक वेळेला तुम्ही पेपर बघून सांगणार आहात का? नाही. Okay, now tell me, product vision and strategies are kept confidential. So to prevent your competitors from stealing your ideas, what you should do? म्हणजे नाही, मला नाही समजलं. ओके, म्हणजे तुमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी तुमच्या बिझनेस आयडिया चोरू नयेत म्हणून तुम्ही काय खबरदारी घ्याल? कोण सोरेल? नाही, म्हणजे मी या सगळ्याचा कधी विचारच नाही केलाय. As expected. So my next question, please tell me, how often business roadmap planning be done again? नाही, म्हणजे मला नाही कळलं. ओके, म्हणजे असं की मॅडम, मला वाटतं आज तुम्हाला इंटरप्रिटरचंच काम करावं लागणार असं दिसतंय. मिस्टर राजवाडे, इंग्लिश ही फक्त लँग्वेज आहे, नॉलेज नाही. आणि अनेक इंग्लिश चांगलं बोलणाऱ्या माणसांना बिझनेस करता येतो तसं नाही. मिस्टर महाडिकांचं असं म्हणणं आहे, ते विचारतायत की
आपण जे बिझनेसचं प्लॅनिंग करतो ते तुम्ही वर्षातून किती वेळा कराल? नाही मॅडम, या सगळ्याचा अभ्यास नाही केलाय मी, पण पुढच्या वेळेला करेन. ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आणखीन कुणाला काही विचारायचंय? नो. मिसिस सूबेदार, आप थोड़ी देर बाहर बैठिए, हम आपको बुलवाते हैं. हो सर. आलेच. So, Mr. Kapoor, I don't think she is prepared for this contract. करेक्ट. ओ बिझनेस मधल्या साध्या साध्या गोष्टींची देखील माहिती नाही आहे त्यांना. Exactly. आय डोंट थिंक सो. ती नवीन आहे, इनएक्सपिरियन्स्ड आहे, पण ती शिकेल. मला असं वाटतं की आपण राधिका सुभेदारांना एक चान्स द्यायला हवा. अरे मॅम, तुम्ही इथे का उभे आहात? ते त्यांनी 5 मिनिटं बाहेर थांबायला सांगितलंय जरा. आणि प्रेझेंटेशन मॅम, ती फाईल मिळाली ना? नाही ना जिन्नी, नाही दिसून राहिली ती. मग मॅम तुम्ही प्रेझेंटेशन कसं केलं? नाही, माझ्याकडे प्रेझेंटेशनचे काही मुद्दे लिहिलेले होते, त्यावरनं बोलले मी. झालंय ते आता. व्यवस्थित झालंय ना मॅम? हा म्हणजे जिन्नी, मॅडम फोन आलाय दिल्लीवरून, शर्माजींचा अर्जंट आहे. अरे ओके, आलेच. अर्जंट आहे, मी जाते. मॅम सगळं ठीक होईल ना? ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. राधिका, तुझा चेहराच सांगतोय तू नक्की या डील साठी सिलेक्ट होणार नाहीयेस. आय एम डॅम शुअर. असं कसं तुम्ही म्हणताय? काहीतरी आपल्याला पाहिजे, आणि थोडासा इमोशनली विचार करा ना राजवाडे. प्लीज, इमोशन्सनी बिझनेस होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. अहो, शेवटी आपल्या कंपनीचा फायदा आपल्याला बघायलाच हवा. मिस्टर कपूर, व्हॉट डू यू थिंक? मैडम, आपको क्या लगता है? माझं मत अजूनही तेच आहे. मला वाटतं आपण तिला तयारीसाठी वेळ द्यायला हवा. ऍटलीस्ट 3 months. वी कॅन टेक अ रिस्क. आणि तेवढ्यात नाही झालं तर वी डोंट टेक अ रिस्क. करेक्ट. आय डोंट ॲग्री विथ युअर स्टेटमेंट. प्लीज. ठीक आहे, ठीक आहे, ॲज यू विश.